नमस्कार. महाकवी कालिदास यांच्या नावाजलेल्या आषाढस्य प्रथम दिवसे या कार्यक्रमामध्ये मी स्वाती मोहरीर आपणा सर्वांचे मनापासून मैत्र समूहातर्फे स्वागत करते. कालिदासाचे मेघदूत हे काव्य रसिकांचे फार आवडते काव्य. केवळ एका काव्याच्या रचनेनेही महाकवी कालिदासांची कीर्ती आज आहे तशीच पुढेही राहील. हे एक आदर्श काव्य ठरले आहे. या काव्याने मराठीवर अमाप वर्षाव केलेला आहे. असाच वर्षाव आज आपण अनुभवणार आहोत आजच्या काव्य महोत्सवात. हा कार्यक्रम अनौपचारिक आहे. आज आपण सर्वच मान्यवर आहोत. त्यामुळे मैत्र समूहाच्या ॲडमिन, कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर अरुंधती वैद्य, आपणा सर्वांना परिचित असं हे व्यक्तिमत्व. विदर्भ साहित्य संघ नागपूर ग्रंथालयाच्या माजी संचालिका. त्यांनी साहित्य शिरोमणी तसेच साहित्याच्या विविध प्रांतात मुसाफिरी करणाऱ्या विद्याधर पुंडलिक यांच्या साहित्यावर PhD केलेली आहे. मराठी भाषेच्या गाढा अभ्यासक. आमंत्रित करते माननीय डॉक्टर अरुंधती वैद्य यांना प्रास्ताविक करण्यासाठी. रसिका हो, आज आषाढातला पहिला दिवस. आषाढाचा पहिला दिवस म्हणजे आषाढ शुद्ध प्रतिपदा. भारतीय कालगणनेनुसार येणारा हा महिना. इतर महिने येतात तसा आषाढही येतो. मग या महिन्याचं एवढं महत्त्व, एवढं कौतुक. आषाढाचं महत्त्व आहे कारण शारदेच्या गळ्यातला झगमगता कौस्तुभमणी असलेल्या कविश्रेष्ठ कालिदासाचं आणि आषाढाचं असलेलं नातं. कवी कुलगुरू कालिदासांनी या आषाढाला आपल्या मेघदूत या महाकाव्याने प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवला आहे. मंडळी, ज्येष्ठातल्या तुरळक वृष्टीने तृषार्धधारा शांतवली असते, पण ती खरी तृप्त होते, अंगोपांगी बहरून येते ती आषाढात. आषाढात संपूर्ण आसमंत सृजनाच्या चैतन्याच्या नव्या उमेदीने भारून गेला असतो. धरेबरोबर शारदेचाही सृजनाचा उत्सव सुरू होतो. अशा या लावण्यखानी आषाढाने कविराज कालिदासाच्या प्रतिभेला महाकाव्याचा विषय दिला. आषाढातल्या पहिल्याच दिवशी आकाशातला जलभारित मेघ बघून कालिदासाला अत्यंत अद्भुत रम्य अशी कल्पना सुचली आणि मेघदूत या महाकाव्याची निर्मिती झाली. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानम ही मेघदूतातील दुसऱ्या श्लोकातली तिसरी ओळ. आषाढाचं आणि कालिदासाचं अतूट नातं आहे. कालिदासाचा जन्म नेमका कधी झाला हे इतिहासाला ज्ञात नाही, पण अद्वितीय अशा मेघदूत या महाकाव्याची निर्मिती आषाढातल्या पहिल्या दिवशी झाली. म्हणून हा दिवस कालिदासाच्या सन्मानार्थ उत्साहाने साजरा केला जातो. मंडळी, मेघदूत हे काव्य त्या काळच्या संकेताप्रमाणे कोणत्याही पुराणकथेवर किंवा देवतेवर आधारलेलं नाही. ही पूर्णपणे कालिदासाची स्वतंत्र अशी निर्मिती आहे. ज्या काळात काव्यनिर्मिती केवळ देवतांची स्तुती करण्यासाठी व्हायची, त्या काळात कालिदासाने आत्यंतिक प्रेमातून उद्भवलेल्या एका यक्षाच्या विरह वेदनेचा अत्यंत कलापूर्ण असा आविष्कार केला. मेघदूत हे एक प्रेमसुक्त आहे. आपण जाणताच, शृंगार रस हा कालिदासाचा अत्यंत आवडता रस. ज्या काळात देवतांच्या शृंगाराचं वर्णन करणं पाप समजलं जात होतं, त्या काळात कालिदासांनी चक्क शिवपार्वतीमधला शृंगार चित्रित केला कुमारसंभव या नाटकात. साहजिकच त्यामुळे त्यांना त्या काळातल्या नैतिकतावाद्यांच्या रोषाला तोंड द्यावं लागलं. रसिका हो, संस्कृत साहित्यात शृंगार रस निषिद्ध मानला जात होता, पण कालिदासांनी शृंगार रसाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. विरहाने व्याकुळ होणं काय असतं याचं अत्यंत सुंदर वर्णन कालिदासांनी मेघदूतात केलं आहे. कालिदासांनी स्त्री सौंदर्याचं जे वर्णन केलं आहे, तन्वी श्यामा शिखरी दर्शना पक्वबिंबाधरोष्ठी मध्ये क्षामा चकित हरिणी प्रेक्षणा निम्न नाभी, या वर्णनाने भारतीय मनावर कित्येक वर्ष अधिराज्य गाजवलं आहे. कालिदासाचं निसर्गावरही फार प्रेम होतं. निसर्गात जे सतत बदल होत असतात, त्या बदलांचं आणि मानवी भावभावनांचंही कालिदासाचं सूक्ष्म निरीक्षण होतं.
मेघदूतामध्ये त्यांनी केलेल्या निसर्ग वर्णनात त्याच्या या सूक्ष्म निरीक्षणाचं पदोपदी आपल्याला दर्शन घडतं. यक्षाचा रामगिरी ते अलकापुरी हा प्रवास निसर्गाला सोबत घेऊनच तर घडला आहे. कालिदासाच्या या सूक्ष्म निरीक्षणातूनच त्याच्या उपमा आल्या आहेत. कालिदासा उपमा कालिदासस्य असं म्हटलं जातं. ते यामुळेच कविश्रेष्ठ कालिदासांनी कुमारसंभवम आणि रघुवंश ही 2 महाकाव्य आणि ऋतुसंहार आणि मेघदूत ही 2 खंडकाव्ये लिहिली. कालिदासांनी केवळ मेघदूत हे गीतिकाव्य आणि अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक या 2च साहित्यकृती निर्माण केल्या असताना तरी त्याचं नाव साहित्य क्षेत्रात अमर झालं असतं. काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शाकुंतलम. काव्यात नाटक रम्य आणि नाटकात शाकुंतल हे नाटक रम्य असं मानलं जातं. रसिक हो, शाकुंतल या नाटकाने युरोपियन लोक त्या काळी फार प्रभावित झाले होते. कालिदासाच्या शाकुंतल या नाटकामुळे भारतीय हे रानटी आणि अज्ञानी आहेत हा त्यांचा जो समज होता तो दूर झाला. भारतीय संस्कृती ही ग्रीक संस्कृती एवढीच प्राचीन आहे याचा त्यांना साक्षात्कार झाला. जर्मन कवी गटे हा तर या नाटकाने खूपच प्रभावित झाला होता. या नाटकाची प्रत तो डोक्यावर घेऊन नाचला असं म्हणतात. फाउस्ट या नाटकात त्याला कालिदासाच्या सूत्रधाराच्या प्रवेशाचं अनुकरण करण्याचा मोह काही आवरता आला नाही. नाटककार ब्रेक यांनी देखील सूत्रधाराचा वापर आपल्या 3 पेनी ऑपेरा या नाटकात केला आहे. मंडळी, या जगात जे काही सुंदर, उत्कट, उदात्त, मधुर आहे ते सगळं कालिदासाच्या साहित्यात आहे. ज्याच्या लेखणीतून अक्षरशः अमृत पाझरतं त्या प्रज्ञावंत, प्रतिभावंत अशा कवीला कोणती उपमा द्यावी हेच मला समजत नाही. कविश्रेष्ठ कालिदासाबद्दल, त्याच्या साहित्याबद्दल बोलाल तेवढं थोडंच आहे. रसिक हो, अनेक वर्षांपूर्वी एका विद्वत सभेत कवींच्या श्रेष्ठतेचा क्रम लावण्याचं ठरलं. तेव्हा सर्वांनी उत्स्फूर्तपणे कालिदासाच्या नावाने पहिली करंगळी उचलली. कालिदासानंतर त्याच्या तोडीचं दुसरं नाव त्यांना सुचलं नाही आणि म्हणून ते बोट अनामिक राहिलं. कालांतराने अनामिक हीच त्या बोटाची ओळख झाली. आज एवढा काळ लोटला पण अजूनही कालिदासाच्या तोडीचं दुसरं नाव सापडलं नाही. ते बोट अनामिकच आहे. कारण कालिदास म्हणजे खुद्द सरस्वतीचा वाग्विलास आहे. आषाढाच्या प्रथम दिनी महाकवी कालिदासाला, त्याच्या उत्तुंग प्रतिभा विलासाला मी त्रिवार वंदन करते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. ये रे घना नाहू घाल माझ्या मना, असे आर्जव करणारा हा महिना. गडद निळे जलद भरून आले, अशी पावसाच्या आगमनाची आनंद वार्ता घेऊन येणारा हा महिना. महाकवी कालिदासांनाही या मेघदूतांनी मंत्रमुग्ध केले. आषाढस्य प्रथम दिवसे अशा शब्दात आषाढ मेघदूत अजरामर रचनेचा प्रारंभ करून त्यांनी आषाढ याबद्दलची आत्मीयता व्यक्त केली. या आषाढाचे वर्णन वर्षा थोटे पत्के आनंदी आषाढ या कवितेतून सादर करीत आहेत. ऐकूया. किती भाजला उन्हाळा उष्ण अर्थाचे उमाळे, किती भाजला उन्हाळा उष्ण अर्थाचे उमाळे, विश्वनिराळे पोसून आता आषाढ कोसळे, आता आषाढ कोसळे. नमस्कार, मी वर्षा पत्के थोटे. ह्या ओळी होत्या बेळगावचे प्रसिद्ध कवी शंकर रामाणी यांच्या. किती समर्पक ओळी आहेत नाही. तप्त उन्हाळ्यानंतर पाऊस येतो आणि सृष्टीतील प्रत्येक जीव खूप आनंदी होतो. आषाढस्य प्रथम दिवसे या कविसंमेलनात मी माझी कविता सादर करते आहे. कवितेचं नाव आहे आनंदी आषाढ. चुंबिली आज धरती, चुंबिली आज धरती आषाढाच्या प्रथम दिवशी. चुंबिली आज धरती आषाढाच्या प्रथम दिवशी, अंग अवघे शहारले पावसाची अशी गोड मिठी. आस ही जागली सृजनाची,
आसही जागली सृजनाची, नाचे मोर थुई थुई मनाच्या अंगणी. नदी नाले तुडुंब भरुनी वाहती, नदी नाले तुडुंब भरुनी वाहती. अद्भुत नजारा दिसे तो नभावरी, अद्भुत नजारा दिसे तो नभावरी. फुलांची ती रास सजली ओंजळी, फुलांची ती रास सजली ओंजळी. सृष्टीचे गीत गायन सुरू झाले मनमंदिरी, सृष्टीचे ते गीत गायन सुरू झाले मनमंदिरी. बळीराजाने जुंपली ती बैलजोडी, बळीराजाने जुंपली ती बैलजोडी. काळ्या मातीत सुरू झाली बघा पेरणी, काळ्या मातीत सुरू झाली बघा पेरणी. आहा आहा किती मनोहारी दृश्य दिसे आषाढ मासी, आहा किती मनोहारी दृश्य दिसे आषाढ मासी. बीजाला फुटली आहे सुंदर कोवळी पालवी, बीजाला फुटली आहे सुंदर कोवळी पालवी. जीवाशिवाची अशी घट्ट प्रीती बघुनी, जीवाशिवाची अशी घट्ट प्रीती बघुनी. अवघी सृष्टी तनामनातून आनंदली, अवघी सृष्टी तनामनातून आनंदली. धन्यवाद. पहिल्या पहिल्या पावसात शेवाळ दरवळतो नव्या नव्या सुगंधात. हिरवगार एक स्वप्न उभारी घेतं धरतीच्या मनात. उभारी घेत असलेल्या धरतीच्या मनात पावसामुळे सृष्टीचे सौंदर्य कसे नटलेले आहे ते अतिशय गोड शब्दात बंगाली भाषेत मल्हार या त्यांच्याच शब्दाने नटलेली त्यांचीच कविता सादर करत आहेत मंदिराताई गांगुली. लहानपणीचा पाऊस कौतुक होते एक, पाण्याबरोबर वाहतात कागदी होड्या अनेक. पाऊस एकटा कधीच येत नाही, आठवणींचा पिसारा उधळीतच येतो. तो कसा येतो ते ऐकूया अचला दंडे यांच्या पाऊस या कवितेतून. नमस्कार, मी अचला दंडे. आषाढस्य प्रथम दिवसे या उपक्रमाअंतर्गत मी माझी एक पावसाची कविता सादर करते आहे. या उपक्रमात मला सहभागी केल्याबद्दल मी मैत्र समूहाचे आणि आयोजिका डॉक्टर अरुंधती वैद्य यांचे खूप खूप आभार मानते. माझी कविता. पाऊस. पाऊस पाऊस कधीच एकटा येत नाही, पाऊस कधीच एकटा येत नाही. तो घेऊन येतो त्याच्याबरोबर असंख्य अनावर आठवणी. पाऊस कधीच एकटा येत नाही, तो घेऊन येतो त्याच्याबरोबर असंख्य अनावर आठवणी. त्या बरसत राहतात, त्या बरसत राहतात धुवाधार भरून आलेल्या नभातून मनातून. कधी रिमझिमत रुणझुणत राहतात, कधी रिमझिमत रुणझुणत राहतात, तर कधी आनंदाने कोसळत राहतात तनामनावर. कधी हिंकळत राहतात, कधी हिंकळत राहतात बालपणी पाण्यात सोडलेल्या कागदी होडीसारख्या. तर कधी बागडत राहतात, तर कधी बागडत राहतात स्वच्छंदपणे रस्त्यावर अंगणात साचलेल्या पाण्यामध्ये. कधी ठिपकत राहतात त्या, कधी ठिपकत राहतात निशब्द आसवांसारख्या छपरावरून गळत राहणाऱ्या थेंबांमधून. पाऊस कधीच एकटा येत नाही, पाऊस कधीच एकटा येत नाही. तो घेऊन येतो काही हळवे कोवळे धुंद क्षण, तो घेऊन येतो काही हळवे कोवळे धुंद क्षण. ते लपेटून राहतात तनामनाला, ते लपेटून राहतात तनामनाला हिरव्यागार झाडाला लगटलेल्या कोवळ्या वेलीसारखे.
तो घेऊन येतो उमेद. तो घेऊन येतो उमेद पुन्हा एकदा रुजून फुलून येण्यासाठी. घेऊन येतो तो स्वप्न, घेऊन येतो तो स्वप्न, ओल्या पालवीची, आनंदाची, चैतन्याची. पुन्हा अंकुरतात आशा, पुन्हा अंकुरतात आशा त्याच्या येण्याने. पाऊस कधीच एकटा येत नाही. धन्यवाद. मृगाच्या पावसाने धरती कशी हिरवी चिंब होते. मोहरलेल्या झाडावर जशी कळी खुलते तशी पाऊस सरी जीवाला आपल्या दिलासा देऊन जातात. आणि हा पाऊस हृदयात विसाव्याला येतो. ऐकूया पाऊस कविता सादर करत आहेत रुचा मांजरखेडे. रसिक सृजन हो नमस्कार. मी सौ रुचा वगरकर मांजरखेडे. मैत्र या समूहाअंतर्गत आषाढस्य प्रथम दिवसे या कार्यक्रमात मी माझी पावसावर आधारित एक कविता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक अगदीच कॉमन आहे, पाऊस. पाऊस. तुझ्या आठवणींच्या सरी आत्ताच बरसून गेल्या, जीवाला दिलासा अन नयनी पाणी देऊन गेल्या. तुझ्या आठवणींच्या सरी आत्ताच बरसून गेल्या, जीवाला दिलासा अन नयनी पाणी देऊन गेल्या. सरी बरसल्या मनावरती, हुंदके देऊ लागल्या गालावरती. सरी बरसल्या मनावरती, हुंदके देऊ लागल्या गालावरती. हिरव्या पानातुनी दवबिंदू हे ओघळे, तुझिया सोबतीचे शतजन्मांचे सोहळे. हिरव्या पानातुनी दवबिंदू हे ओघळे, तुझिया सोबतीचे शतजन्मांचे सोहळे. पुरे तो नयनातील भाव विचारी, पुरे तो नयनातील भाव विचारी. कधी तो पाऊस बघितला दोघांनी आखरी. दे आता तरी या जीवाला भरवसा, दे आता तरी या जीवाला भरवसा. पावसाने देखील घेतला हृदयात विसावा. दवबिंदूची हिरवी शाल, भाळी रंग हे श्यामल. दवबिंदूची हिरवी शाल, भाळी रंग हे श्यामल. रोम रोमात पाऊस घ्यावा, मनाच्या डोहात उतरावा. पाऊस इथेच बरसावा क्षणभर, पाऊस इथेच बरसावा क्षणभर. कधी तुझ्या तनावर, कधी माझ्या मनावर. आठवणींच्या सवे तो यावा, आठवणींच्या सवे तो यावा. गर्द मेघातून तो बरसावा. जागविण्या तुझ्या मलमली आठवणी, जागविण्या तुझ्या मलमली आठवणी. धन्यवाद. पावसाच्या आठवणी म्हटल्या की अनेक आठवणी. जलधारा नाचल्यात अंगणात माझ्या, जलधारा नाचल्यात अंगणात माझ्या. थेंबाचे पैजण बांधोनी, आणि डोळ्यासमोर आल्या, आणि डोळ्यासमोर आल्या आठवणी पावसात भिजूनी. पाऊस पडतो आणि आठवणींची शाळा भरते. शाळेच्या अनेक आठवणी आपल्या या पावसाच्या निमित्ताने अजूनही येतात आणि मन मागे वळून नक्कीच पाहतं. श्रीपाद जोशी यांची कविता सादर करत आहेत मंजुषा. नमस्कार मित्रहो. आषाढस्य प्रथम दिवसे या कार्यक्रमाअंतर्गत मी मंजुषा अनिल आपल्यासमोर एक पाऊस कविता सादर करणार आहे. या कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर अरुंधती वैद्य यांनी केलं आहे. या कार्यक्रमात त्यांनी सहभागी करून घेतलं त्याबद्दल त्यांचे आभार. आणि ही पाऊस कविता मी तुमच्यासमोर सादर करते आहे. कवी आहेत श्रीपाद जोशी. ते नामांकित गझलकार आहेत, कवी आहेत. त्यांची ओळख म्हणजे स्टार प्रवाहाच्या रंग माझा वेगळा या शीर्षक गीताचे ते कवी आहेत. त्याचबरोबर त्यांचं वाटेवरी मोगरा हे गीतही सध्या यूट्यूबवर प्रचंड गाजतंय. अशा या कवीची श्रीपाद जोशी यांची ही पाऊस कविता आणि मी मंजुषा अनिल ही कविता तुमच्यासमोर सादर करते आहे. पाऊस पडतो, आठवणींची शाळा भरते. सुटते बरेच काही, रिमझिमते अन बरेच काही झरते. शाळा पडवी अंगण माती सारवलेली खोली, विण्या घालून दुडदुडणाऱ्या वर्गामधल्या खोली. शाळेमागे दुधडी भरून वाहत राही ओढा,
गरजत राही धुमसत राही पाऊस वेडा ओला. पाऊस येई पत्र्यांवरती कुठले गाणे वाजे, शब्दांवाचून गाण्यामधले अर्थ कुणाला लागे. सैरा वैरा होऊन सारा वर्ग टिपेला जाई, जर पानांवरती उमटे पाऊस ओली शाई. चित्र काढता खुलून येई मनामनांचे रंग, हिरवळीत मग गायांमागे दिसे कुणी श्रीरंग. उंबरठ्यावर कुणाकुणाचे वाट पाहणे होई, अशात वेळी सांज सावली ओली होऊन जाई. कुणी माऊली अंगणात मग दिवा लावून जाई, चमचमणाऱ्या दिव्यांसोबती गाव निजेला जाई. पहाट ओल्या दवात पुन्हा केशर पाऊस येई, शेतामध्ये सोन सावळे ऊन कोवळे गाई. पाऊस येई माझेही घर सरदाळून मग जाई, गळक्या घरास सावरताना थकून जाई आई. पांघरताना स्वप्न उद्याचे मीही झोपून जाई, मला पहाटे खुणवत असते अजूनही वनराई. धन्यवाद. आषाढ सरी आल्या आल्या असं म्हणत असतानाच येणारा पाऊस हा काय नाही चोरत. पाऊस हा चितचोर तर आहेच, पण आपल्या ओठीचं गीत चोरून घेणारा देखील आहे. हा पाऊस कसा आहे ते आपल्यासमोर सादर करत आहेत सुषमाताई मुनमुले. नमस्कार. पावसावरची एक नवीन कविता ऐकवते आहे. पावसाने गीत माझे चोरले केव्हा कसे, पावसाने गीत माझे चोरले केव्हा कसे, अजून मजला आठवे ते दृश्य अगदी स्पष्टसे. बाग होती चांदण्यांची, बाग होती चांदण्यांची, चंद्रम्याचा बाक होता. बाग होती चांदण्यांची, चंद्रम्याचा बाक होता. नीरवता आसमंती, साजिरा एकांत होता. हात होते गुंफलेले, हात होते गुंफलेले, गुंतलेले नेत्र होते. झंकारल्या वीणेपरी, झंकारल्या वीणेपरी, एक एक अमुचे गात्र होते. बोललो ना शब्द काही, बोललो ना शब्द काही, मौन तो संवाद झाला. बोललो ना शब्द काही, मौन तो संवाद झाला. मूक त्या भावांमधूनी बासुरीचा नाद आला. अन अचानक ताल उठला दाटल्या मेघातुनी. अन अचानक ताल उठला दाटल्या मेघातुनी. अन झराया लागले, अन झराया लागले, मग गीत त्या धारातुनी. पावसाने छेडिली, पावसाने छेडिली, ती धून ऐसी अंबरी. पावसाने छेडिली ती धून ऐसी अंबरी. की भिजवुनी सर्वांग अमुचे, की भिजवुनी सर्वांग अमुचे. गीत रुजले अंतरी, ते गीत रुजले अंतरी. तू पाऊस सखे नभातला, मी मळभ भरल्या डोळ्यातली. तू पाऊस सखे नभातला, मी मळभट भरल्या डोळ्यातली. तू बरसत्या आतुरलेली, मी मंद हुंदक्यात अडकलेला. तू बरसत्या आतुरलेली, मी मंद हुंदक्यात अडकलेला. पाऊस रसिक राधेचा राणा होतो. पाऊस रसिक राधेचा राणा होतो. ही अरुणा ढेरे यांची कविता सादर करत आहेत डॉक्टर अरुंधती वैद्य. ऐकूया. नमस्कार. महाकवी कालिदासाच्या स्मरणार्थ मैत्र समूहाने आषाढस्य प्रथम दिवसे या शीर्षकांतर्गत आयोजित केलेल्या या काव्यवाचनाच्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुणा ढेरे यांची कविता सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे पाऊस रसिक राधेचा राणा होतो. पाऊस रसिक राधेचा राणा होतो. ऐका तर. आभाळ भरून हे घन ओथंबून असे. आभाळ भरून हे घन ओथंबून असे. प्रसवांचा उत्सव समजून माती हसे. प्रसवांचा उत्सव समजून माती हसे. पाऊस तिच्या मांडीवर तान्हा होतो.
पाऊस तिच्या मांडीवर तान्हा होतो, खोऊन पीस मोराचे कान्हा होतो, खोऊन पीस मोराचे कान्हा होतो. पाऊस रसिक राधेचा राणा होतो, पाऊस रसिक राधेचा राणा होतो. पानात डोलते पान चहूकडे हिरवे, पानात डोलते पान चहूकडे हिरवे. रानात दाटले रान, रान मन हरवे, रानात दाटले रान, रान मन हरवे. पाऊस कुणा राव्याला दाण देतो, पाऊस कुण्या राव्याला दाण देतो. तंद्रीत खुळ्या पाण्याला गाणे देतो, तंद्रीत खुळ्या पाण्याला गाणे देतो. पंखांना देतो दिशा मोकळ्या दाही, पंखांना देतो दिशा मोकळ्या दाही. पाण्याला पाऊस रत्न पैंजण देतो, पाण्याला पाऊस रत्न पैंजण देतो. पाऊस रसिक राधेचा राणा होतो, पाऊस रसिक राधेचा राणा होतो. गीतांना देतो छंद फुलांना गंध, गीतांना देतो छंद फुलांना गंध. स्वप्नातून भरतो रंगरतीचे धुंद, स्वप्नातून भरतो रंगरतीचे धुंद. पाऊस निळ्या अभिसारा लाघव देतो, पाऊस निळ्या अभिसारा लाघव देतो. अन जवळपणाला नवखे मार्दव देतो, अन जवळपणाला नवखे मार्दव देतो. सजनाच्या स्पर्शातून माळतो ऊन, सजनाच्या स्पर्शातून माळतो ऊन. शपथांना शपथांना ओले आर्जव देतो. पाऊस रसिक राधेचा राणा होतो, पाऊस रसिक राधेचा राणा होतो. पाऊस सोलतो हृदय कापतो नाती, पाऊस सोलतो हृदय कापतो नाती. घन व्याकुळ करतो एकांताच्या राती, घन व्याकुळ करतो एकांताच्या राती. पाऊस पिसाटा परी सरारून येतो, पाऊस पिसाटा परी सरारून येतो. पदरातील सारे शब्द हिरावून घेतो, पदरातील सारे शब्द हिरावून घेतो. आयुष्याचं अवघे तहानलेले होता, पाऊस टपोरा अर्थ ओंजळीत देतो. आयुष्याचं अवघे तहानलेले होता, पाऊस टपोरा अर्थ ओंजळीत देतो. पाऊस रसिक राधेचा राणा होतो, पाऊस रसिक राधेचा राणा होतो. धन्यवाद मंडळी. काळ्या काळ्या मेघांमधुनी शुभ्र कशा या धारा, झरती अवती भोवती जुळू लागल्या जलधारांच्या माळा. आला आला पाऊस आला, बघा बघा हो आला आला, असे म्हणताना शहारून यायला लागतं. वेगवेगळ्या रूपातला पाऊस कसा कसा येतो अन कसा पावसाचा उत्सव होतो ते ऐकूया. मंगेश पाडगावकर यांच्या पाऊस अन मी या कवितेतून सादर करत आहेत सायली लाखे. नमस्कार रसिको हो. मैत्र या समूहातर्फे आयोजित आषाढस्य प्रथम दिवस या कार्यक्रमात मी सायली लाखे पिदळी कविवर्य मंगेश पाडगावकर यांची कविता सादर करणार आहे. कवितेचे शीर्षक आहे पाऊस आला. पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला घरांवर, पाऊस आला स्वरांवर, पाऊस आला नाचणाऱ्या मोरावर, पाऊस आला. पाऊस आला वाऱ्याच्या श्वासाचा, मातीच्या वासाचा, हिरव्या हिरव्या ध्यासाचा. करीता आला वेड्याचा बहाणा, पाऊस आला आतून आतून शहाणा. पाऊस आला कृष्णाच्या रंगाचा, राधेच्या उत्सुक उत्सुक अंगाचा. पाऊस आला गोकुळातल्या माळावर, पाऊस आला यशोदेच्या भाळावर. पाऊस आला उन्हाळणारा गोळा, पाऊस आला पालवीसारखा कोवळा. येथे येथेही पाऊस आला, तेथे तेथेही पाऊस आला, ताथे ताथे पाऊस आला. फुलण्याचा उत्सव होऊन पाऊस आला, झुलण्याचा उत्सव होऊन पाऊस आला. पावसाने या जगण्याचा उत्सव केला आणि पावसाने या मरणाचाही उत्सव केला.
जगणं आणि मरणं, बुडणं आणि तरणं याच्या पल्ल्यात कुठेतरी पाऊस आला. पाऊस आला याद घेऊन, ओली चिंब साध घेऊन. पाऊस आला याद घेऊन, ओली चिंब साध घेऊन. बाहेर जरी ढगातून पाऊस आला, खरं म्हणजे आतून आतून पाऊस आला. पाऊस आला, पाऊस आला. धन्यवाद. खरंच पावसाचा टप्पोरा थेंब पदरातील हिरावून घेतलेल्या ओंजळीतील शब्दांना अर्थ देतो. किती खेळ तो सुखादुःखाचा, त्यालाच ते समजले. किती खेळ तो सुखदुःखाचा, त्यालाच ते समजले. आयुष्य किती सुंदर आहे, समजून त्याने सांगितले. आयुष्य किती सुंदर आहे, समजून त्याने सांगितले. आजच्या कार्यक्रमात आपण सर्व मान्यवर सभासदांनी आणि सर्व रसिक श्रोत्यांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आभार मानते. समारोपीय मत प्रकट करण्यासाठी मी माननीय डॉक्टर विनिता हिंगे यांना आमंत्रित करते आणि मी स्वाती मोहोरीर आपली रजा घेते. धन्यवाद. सर्व साहित्यप्रेमी रसिकांना, कवींना मनपूर्वक नमस्कार. आषाढस्य प्रथम दिवसे या कार्यक्रमासाठी आपल्या रचना सादर करण्याचं आवाहन केलं आणि अनेक कवींनी उत्साहाने आपल्या सुरेख रचना येथे सादर केल्या. काव्याची मोहिनी अशीच असते. शिवेतरक्षतये सद्यः परनिवृत्तये. अमंगलाचा नाश करणारं, तात्काळ आनंद देणारं काव्य सगळ्यांनाच आवडतं. काव्याचा आनंद आपण केव्हाही घेऊ शकतो, पण पावसाळ्यातल्या संध्याकाळी त्याचा आनंद काही विशेषच असतो. आज महाकवी कालिदासाच्या रचनांचं स्मरण करत अनेक कवींच्या रचना आपण ऐकल्या. असं म्हणतात, कवींच्या मांदियाळीत अदृश्य रूपाने महाकवी कालिदास सतत उपस्थित असतातच. मंदम मंदम नुदती पवनः शानुकूलो यथा त्वां, वामश्चायं नदती मधुरम चातकस्ते सगंधः. मंद मंद वाऱ्याच्या लहरी मेघाला आकाशात वाहून नेतात आणि मेघाचा सखा चातक प्रेमाने गीत गातो. तसंच प्रेमाने इथे आज आपण रचना सादर केल्यात आणि सगळ्यांनी त्या प्रेमाने ऐकल्या देखील. या दिवसाच्या निमित्ताने कवी कुलगुरू कालिदासाच्या अनेक कलाकृतींचं आपल्याला स्मरण झालं. मेघदूतातीलच कितीतरी श्लोक आपल्याला आठवले. तन्वी श्यामा शिखरी दशना पक्वबिंबाधरोष्टी, मध्ये क्षामा चकितहरिणी प्रेक्षणा निम्ननाभिः. श्रोणीभारात अलसगमना स्तोकनम्रास्तनाभ्यां, या तत्र स्यात् युवतीविषये सृष्टिराद्देव धातू. अशासारखे मेघदूतातील कितीतरी श्लोक आपल्याला आठवतात. पण आता आपण महाकवी कालिदासाच्याच अभिज्ञान शाकुंतलम या नाटकातील भरतवाक्याने या कार्यक्रमाची सांगता करूया. रुचिरा छंदातील हा श्लोक आहे आणि त्यात अखिल विश्वाच्या कल्याणाची महाकवी प्रार्थना करत आहेत. प्रवर्ततां प्रकृतिहिताय पार्थिवः, प्रवर्ततां प्रकृतिहिताय पार्थिवः, सरस्वती श्रुतिमहतां महीयतां, सरस्वती श्रुतिमहतां महीयतां. ममापि च क्षपयतु नीललोहितः, ममापि च क्षपयतु नीललोहितः. पुनर्भवं परिगतशक्तिरात्मेव भूः. धन्यवाद.